मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रेरणा आणि प्रोत्साहन याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामुळे आपल्याला जीवनामध्ये खूप काही शिकायला मिळेल. मानवी जीवनाचा प्रवास हा कधीच एकसारखा नसतो. तर तो कधी नदीसारखा संत आणि कधी ओढ्यासारखा जलद, तर कधी धबधब्यासारखा उंच आणि कधी तर दरीसारखा सखल असा असतो. या जीवनरूपी प्रवासात अनेक बाह्य घटक आणि अंतर्गत घटक आपल्या जीवनशैलीवर प्रभाव टाकत असतात. आपल्याला झालेली विविध वस्तू, बाबी आणि घटना यांचे आकलन आणि आलेले अनुभव या आधारे आपण आपला दृष्टिकोन आणि वागणूक यांचा सातत्याने विस्तार करत असतो. या प्रवासात मानवी मन हे कायम काहीतरी शोधत असते आणि स्वविकास आणि प्रगती साधण्याकडे निरंतर प्रवास करत असते. काहीतरी मिळवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्यासाठी होणारी धडपड यामागे दोन बाबी सातत्याने काम करत असतात. त्या म्हणजे प्रेरणा आणि प्रोत्साहन होय. जर प्रेरणा आणि प्रोत्साहन मानवी जीवनात नसतील तर मानवी जीवन हे निरस आणि निरर्थक होऊन जाते. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणा निर्माण होणं आणि प्रोत्साहन मिळवणं अनिवार्य आणि आवश्यक ठरते. प्रस्तुत लेखात आपण या प्रेरणा आणि प्रोत्साहन या दोन बाबींवर विस्तृतपणाने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मानवी जीवनाचा प्रवास जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमध्ये सामावलेला आहे. हा प्रवास सोपा आणि सुटसुटीत असा कधीच नसतो. धन, दौलत आणि संपत्ती घेऊन ज्यांचा प्रवास सुरू होतो त्यांच्यासाठी हा प्रवास अलौकिक आणि भौतिकदृष्ट्या जरी सुसह्य असला तरी भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सुसह्य असेलच असे नसते. मात्र ज्यांचा जीवन प्रवास गरिबी, निर्धनता, आर्थिक आणि सामाजिक विषमता, अडथळे आणि समस्या याच्यासह सुरुवात होतो त्यांना मात्र कमालीचे परिश्रम आणि पराकष्ट करावे लागते. जीवन हा एक संघर्ष असतो. असे असले तरी जीवन जगणे म्हणजे फक्त शारीरिक गरजा पूर्ण करणे इथपर्यंत हा प्रवास मर्यादित कधीच नसतो. तर त्यापुढे जाऊन भावनिक, मानसिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यावर या प्रवासाची परिपूर्णता अवलंबून असते. साहजिकच या प्रतिकूल प्रवासात प्रेरणा आणि प्रोत्साहन आपल्याला गती, ऊर्जा, बळ आणि शक्ती देऊन आपला जीवन प्रवास सुसह्य करत असतात. प्रेरणा म्हणजे काय हे आपण प्रथम समजावून घेऊया. प्रेरणा म्हणजे काय तर ध्येय साध्य करण्यासाठी पाठीमागून काम करणारी इच्छा आणि आकांक्षा होय. ज्याप्रमाणे भूक लागणे, तहान लागणे इत्यादी शारीरिक गरजा प्रेरणा निर्माण करतात, त्याप्रमाणे प्रेम, माया इत्यादी मानसिक गरजा सुद्धा प्रेरणा निर्माण करतात. प्रेरणा ही अशी शक्ती आहे की ती आपल्याला कार्य करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कायम उद्युक्त करत असते. प्रेरणा ही एक टेको असते की जी आपल्याला पुढे ढकलण्यास सहाय्य करते. प्रेरणा आपले लक्ष विचलित होऊ न देता आपल्याला जीवनाला एक दिशा देते. या प्रेरणेच्या आधारे आपण आपल्या ध्येयाकडे एका सरळ रेषेत मार्गक्रमण करतो. प्रवासातील येणारे विविध अडथळे आणि समस्या यांच्यावर मात करण्यासाठी प्रेरणा खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अशी ही प्रेरणा आपण कायम शोधत असतो. काहींना ती मिळते तर काहींना ती दिसत नाही, तर काहींना ती हुलकावणी देते. प्रेरणा दोन प्रकारची असते. एक स्वयंप्रेरणा किंवा अंतप्रेरणा आणि दुसरी म्हणजे बाह्य प्रेरणा. स्वयंप्रेरणा किंवा अंतप्रेरणा ही आपली भावना आणि विचार यांच्या मिलनातून तयार होते. जोपर्यंत विचारांना भावनेचे पाठबळ मिळत नाही तोपर्यंत प्रेरणा निर्माण होत नाही. प्रेरणा ही आकलन आणि अनुभव यांवर सुद्धा बऱ्याच अंशी आधारित असते. नाविन्याची ओढ आणि सर्जनशीलता आणि त्याचसोबत कुतूहल आणि जिज्ञासा सुद्धा प्रेरणा निर्माण करतात. सकाळी उठून 1 तास व्यायाम करायचा आहे यासाठी स्वयंप्रेरणा खूप आवश्यक असते. व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे हा विचार आणि व्यायामातून आनंदाची अनुभूती मिळेल ही भावना यातून रोज व्यायाम करण्याची प्रेरणा तयार होते. साहजिकच अशा अनेक प्रेरणा ह्या विचार आणि भावना यातून प्रकट होत असतात. असे असले तरी प्रेरणा आणि कृती यात बऱ्याच वेळा अंतर पडते. त्यामुळे प्रेरणा ही जोपर्यंत कृतीत उतरत नाही तोपर्यंत तिचे मूल्य शून्य असते. माझे एका मुलीवर आणि तिचे माझ्यावर प्रेम आहे ही झाली भावना आणि त्यासाठी मला खूप अभ्यास करून नोकरी प्राप्त करावी लागेल हा झाला विचार. साहजिकच या प्रेरणेतून अभ्यासाची कृती होणे खूप आवश्यक असते, तरच ही प्रेरणा फलदायी ठरते. आपण ज्या समाजात वावरतो त्यामध्ये आपण रोज अनेक व्यक्तींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्कात येतो. सध्याच्या ग्लोबल जगात व्यक्तीची प्रत्यक्ष रीतीनेच संबंध आणि संपर्क यायला हवे असे काही नसते. अनेक माध्यमे हा संबंध आणि संपर्क घडवून आणत असतात. त्यामुळे बाह्य घटक अनेक प्रकारच्या प्रेरणा आपल्याला देत असतात.
म्हणजे जे घटक आपल्या जीवनात बाहेरून प्रेरणा निर्माण करतात त्यांना बाह्य प्रेरणा असे म्हणूया. उदाहरण दाखल सांगायचे झाल्यास याबाबत भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे सर्वांसाठी प्रेरणादायी असे व्यक्तिमत्व आहे. साहजिकच ज्यावेळी आपण अशा महान व्यक्तींना समजून उमजून घेतो आणि त्यांचे विचार आत्मसात करतो त्यावेळी आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण होते. लहान मुलांमध्ये मिलिटरी, पोलीस, डॉक्टर यांच्याबाबत एक बाह्य प्रेरणा असते. त्यातून ते त्यांची ध्येय रंगवताना आपल्याला दिसत असतात. साहजिकच प्रेरणा ही अंतर्गत असो किंवा बाह्य, ती आपल्या जीवनात पुढे जाण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी निरंतर आवश्यक आणि अनिवार्य राहते. प्रेरणा आपल्याला सुरुवात देते, गती देते. ही गती कायम राखण्याचे काम करते. कोठे थांबायचे आणि कोठे चालायचे यामागेही प्रेरणा काम करत असते. प्रेरणाशिवाय आपण नाही आणि तिच्याशिवाय वाटचाल शक्य नाही. मित्रांनो, अशाच आपल्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सपोर्ट करा आणि सर्व खुश राहा. काळजी घ्या सर्वांनी आणि आपले व्हिडिओ पाहत जा. धन्यवाद मित्रांनो.